मी या कुत्र्याला असं का ओढतोय चला सांगतो. राम राम मंडळ. आज आम्ही निघालो अहिल्यानगरला कॅन्टीनला. तर हे जे गाव तुम्हाला दिसतंय ना, हे शिराळा आहे. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे या गावातल्या कोणत्याच घरावरती स्लॅब टाकत नाहीत. या गावामधून आम्ही पुढे आलो, हायवेला लागलो तर एवढा मोठा कुत्रा राव ॲक्सिडेंट होऊन रस्त्यावर मरून पडला होता. आणि त्याला बघितल्यावर मग आम्ही गाडी थांबवली. गाड्या येत जात होत्या. चांगला मोठा कुत्रा होता राव, पण कशाच तरी धडक लागल्यामुळे तो मेला होता. आता त्याला उचलून टाकायचं ठरवलं रस्त्या साईडला, कारण जास्त राडा होऊ नये त्याचा रस्त्यावरती. त्याला उचलून टाकलं आणि आता आम्ही अहिल्यानगरमध्ये आलो. तर आम्हाला जायचं कॅन्टीनला, आर्मी एरियामध्ये आलोत. आणि हा आहे मुठ्ठी चौक. इथं ID वगैरे दाखवावं लागते कॅन्टीनची. तर ID वगैरे दाखवून आम्ही आलोत कॅन्टीनकडं. पार्किंगमध्ये गाडी लावली आणि इथं अशा छोट्या छोट्या ट्रॉली आहेत, त्यामध्ये आपण सामान घेऊ शकतो. मग त्यातली जी एक ट्रॉली घेऊन आम्ही निघालो होतो एंट्री गेटकडं. तर कॅन्टीनची एंट्री बंद झाली, त्यामुळे आम्हाला काढले बाहेर. नाही म्हणजे आम्ही आलोत बाहेर. दारू काय आम्हाला भेटले नाही आता बघू. तर आता चालत आम्ही शनी शिंगणापूरला डायरेक्ट. चला. मग आम्ही अचानक शनी शिंगणापूरला जायचं ठरवलं, पण एवढं ट्रॅफिक होतं ना आज रस्त्याने, काय विषय होता काय नाही. मग रस्त्यावरची धूळ खाण्यापेक्षा पुरी भाजी खायला आलोत. पण पुरी भाजीला म्हणावं तशी काही टेस्ट नव्हती. मग आहे त्यावरच आवरून आलोत. पेट्रोल पंपावरती गाडीला पेट्रोल टाकलं आणि बाईक रायडिंगचा असा मस्त फील घेत आम्ही आलोत शनी शिंगणापूरमध्ये. इथं आल्यानंतर गाडी पार्क केली आणि आता दर्शनाला चाललोत. आता अगोदर बाहेरच्या बाजूने दर्शनाला जायला रस्ता होता, पण आता अंडरग्राऊंड रस्ता केला, त्यामुळे गर्दीचं टेन्शन मिटले. आणि या शनी शिंगणापूरचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, इथलच्या कोणत्याच घराला दरवाजे नाहीत. हो, तुम्ही कुठेही सर्च करून बघू शकता. मग काय दर्शन वगैरे घेऊन असे मुंडका आत घालून प्रसाद घेतला, मस्त इथलच्या व्ह्यूचा पण आनंद घेतला. आणि आता रिटर्न जाताना हे बाळ असं मस्त हसत होतं ना, मग त्याचा व्हिडिओ काढण्यापासून काय मोह आवरला नाही. इथं आल्यानंतर अनिल भाऊ आणि अमोल भाऊ आले होते गावाकडून. मग सगळेजण आलोत कॅन्टीनमध्ये, माल वगैरे भरला. आता या दोघांना सोडायचं होतं स्टँडला. तरी आता जाताना यांचे चेहरे पडले होते, कारण दिवाळीत फुल एन्जॉय वगैरे केलेला, तर तिकडे सवय लागायला थोडं जडच जातं. आणि फायनली आम्ही 7 वाजता कॅन्टीनमधून बाहेर पडलो. तर चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.